कुपवाड ते कौलापूर मार्गावरती दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक होऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक सतीश रामचंद्र पाटील ठार झालेत. बामणोली हद्दीतील झील इंटरनॅशनल स्कूल जवळील शिवाई पार्क परिसरात यांचा गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर कुपवाड पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली चालक विशाल अनिल भोसले यास ताब्यात घेतले. सतीश पाटील हे दुचाकीवरून कुपवाडहून कौलापूरच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यापुढे एक ट्रॅक्टर व ट्रॉली कौलापूरच्या दिशेने निघाली होती. यावेळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक समोरून दुसरे वाहन आले आणि पाटील यांनी दुचाकी आत घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुचाकीची ट्रॉलीला जोरदार धडक झाली आणि पाटील रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. अपघाताबाबत माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयुष हेल्पलाईन टीमच्या माध्यमातून जखमी पाटील यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यामुळे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सतीश पाटील हे गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. जिल्हा बँकेतील त्यांच्या सेवेचा कालावधी अद्याप केवळ 9 महिने झाला होता. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कौलापूरसह जिल्हा बँकेच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होतीये.